जय शिवराय या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकत असताना जर पाहिलं तर अपडेट करू नको यस लक्षात ठेवायचं आहे जी जेवणाची व्यवस्था केली आयोजन समितीच्या माध्यमातून तर प्लीज विनंती करतोय आपण जाऊन त्या भोजनाचा आपण लाभ घ्यावा ही प्लीज प्रत्येकाने नम्रतेची विनंती असेल। एक्सर प्रीमियर लीग 20-25 आपण जरूर पाहतायत मॅच लागून सुरुवात नाणेफेकीचा कॉल जिंकत असताना जय शिवराय या संघाने प्रथमतःच फिल्डिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय आणि बॅटिंगसाठी आई एकविरा संघाला आमंत्रित केले गेले। किती धावा बनवतील 5 षटकांचा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल। NXT लाईव्ह या परिसरातील एक नामांकित लाईव्ह म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। मोठमोठे आजार पाहिले गेले तर स्पर्धा ते नेहमीच कव्हर करत असतात। यस पंचांचा इशारा आलाय सामना आपण सुरुवात करणार आहोत। दोन्ही संघांना दिव्य शुभेच्छा बेस्ट ऑफ लक। एक्सर प्रीमियर लीग आता मात्र जर पाहिलं तर जय शिवराय आणि त्याच्या विपक्षात आई एकविरा या दोन संघांच्या माध्यमातून मॅच लागून सुरुवात 5 षटकांचा सामना गौरव म्हात्रे आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं गेलं तर तरुण पाटील आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये छोटू यांना आपण जरूर पाहतायत। पहिलाच बॉल छोटू तयार झाले स्ट्राइक राजेश या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत। पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर प्रतिम फटका जरूर पाहायला मिळतो। फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच पद्धतीने खेळून काढला गेलाय। पहिलाच बॉल वरती जर पाहिलं तर एक सिंगल गौरव म्हात्रेच्या बॅट मधून येत असताना दिसतंय। एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचते। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा या संघाच्या माध्यमातून। चांगले कटआउट्स चांगले डगआउट्स चांगले बॅनर्स सर्व काही ऑल इज वेल आहे। इथे जर पाहिलं गेलं तर हवेत खेळला बॉल क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी परंतु वेगाने बॉल वरती पोहोचतील आणि पहा त्या ठिकाणी जबरदस्त एफर्ट केले गेले परंतु पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात। विजयजी कांबळे सरांना आपण बघतायत कालच्या दिवसात TR नागली मला वाटतं सकाळच्या 4 वाजेपर्यंत स्कोरिंग तिथे केली 6 वाजेपर्यंत स्कोरिंग तिथे केली तिथून लगेच एक्सर परिसर गाठला गेला आणि आजच्या दिवसात जर पाहिलं तर त्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतीलच आणि खरोखरच एक अनुभवी स्कोरर कसा असावा हे सातत्याने विजय कांबळे यांनी दर्शवले गेले। बॉल तयार गोलंदाज राजेश इथे जर पाहिलं गेलं तर फ्रॉम द बॉडी थोडंसं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला। यस पंचांचा इशारा आलाय 22च्या स्वरूपात 1 धाव सुरू या ठिकाणी प्राप्त केली जाते। 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 4च्या घरामध्ये। राजेश छोटूने तर चांगली सुरुवात करून दिली गेली ती म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये जय शिवराय या टीमला जी फिल्डिंग करताना आपण संघ जरूर पाहतायत। गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेत। षटकातील पुढचा बॉल असेल स्ट्रायकेटवरती असतील गौरव म्हात्रे। स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये जागेहून खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच जर पाहिलं तर अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे। सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला आणखीन एक डॉट बॉल येतोय। राजेश छोटूने तर चांगली सुरुवात केलेली आहे कारण की 4 चेंडू फेकून झालेत आणि 4च धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर खर्च केलेले आहेत। पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर फटका हवेत आहे मिस्टॅमिक झालाय क्षेत्ररक्षक पोहोचतायत पुन्हा एकदा झेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस एकदा कंप्लीट केले दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ते म्हणजेच भूषण यांना आपण पाहिलं पहा कॅचेस ज्या वेळेला घेतात त्या वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास हा फार मोठ्या प्रमाणात वाढतो आणि ज्या वेळेला तुम्ही कॅचेस ड्रॉप करता त्या वेळेला जर पाहिलं तर गोलंदाजाचं खच्चीकरण होते। 5 चेंडू फेकून झालेले आहे धावा फटकावरती 6। शेवटचा 3 बॉल या पहिल्या षटकातील गोलंदाज राजेश छोटू यांना आपण पाहतायत। एक भव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते एक्सर प्रीमियर लीग आणि आज जर पाहिलं गेलं तर शेवटचा अंतिम दिवस फायनल डे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील षटकातील शेवटचा बॉल गौरव म्हात्रे ऑन स्ट्राइक। इथे जर पाहिलं गेलं तर ऑन साइडला जबरदस्त ड्राइव्ह पाहायला मिळतोय सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषी पार 1 बाउन्स ओव्हर दी रो 4 धावांकरिता चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतःच बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा संघ जाऊन पोहोचतोय। बिनबाद नाबाद जिंदाबाद
10 धावा फटकावरती. यस, लक्षात ठेवा या आयोजक समितीच्या माध्यमातून माहिती पोहोचली जाते. पहिल्या षटकातील शेवटचा जरी बॉल असला, जर तो पाण्यात गेला तर लक्षात ठेवायचं आहे नवीनच चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल, याची दखलता घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला, धावा फटकावरती झाल्यात त्या म्हणजे 10 धावा. आणि प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा संघाला आपण बघतायत. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये सचिन सिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉल तयार, पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस होता परंतु मिस केलाय सर. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातो डॉट. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सुरुवात झाली पहिल्या षटकाची, मला तर वाटते पहिल्या षटकात 4 चेंडूपर्यंत कमी धावा होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडू 6 धावा खर्च केल्या. म्हणजेच पहिल्या 4 चेंडू 4 धावा खर्च केल्या, तिथून जर पाहिलं गेलं तर 6 धावा आल्या, म्हणजे टोटली 10 धावा खर्च केल्या. आणि षटक क्रमांक दुसऱ्या सुरुवात तर चांगली झाली, पहिला बॉल डॉट आलाय. या पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर फटका हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतील का, तर येस क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आणि पाहता जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. 5 संपूर्ण मैदानावरती झालं पाहिजे तर प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत, कारण की एकसरकरांची आवडती क्रिकेटची स्पर्धा म्हणजे एक्सर प्रीमियर लीग, आणि याच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतायत. संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 2च्या माध्यमात 12 धावा. 1.2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेला आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या रीतीने सेट झालेले आहेत. तरुण पाटीलच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 4 धावा केल्यात आणि गौरव म्हात्रेच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 7 धावा, म्हणजेच वर्चस्व दोन्ही बॅटरचं राहिले गेले. स्टेप आउट झाले. यावेळेला जर पाहिलं तर इनफिल्ड क्लिअर करत असताना सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावांकरिता एक्सर प्रीमियर लीग चौकार. वीस धावा फटकावरती लागल्या गेल्यात. पहिला अगदी जर पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती संयम दाखवला, परंतु संयमानंतरचा एक आक्रमक खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर बघतायत. तरुण पाटील जबरदस्त कामगिरी. 4 चेंडू फेकू झाले. षटक क्रमांक दुसरा आपण बघतायत. 20 धावा फटकावरती. याही वेळेला काहीतरी
नवीन करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी जर पाहिले गेले तर ऑब्स्टिकच्या थोडेसे बाहेर शबल झाले आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर शॉट लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलं जाईल आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटक्यावरती जाऊन पोहोचते 21 धावा. 1.5 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतायत आणि आता मात्र जर पाहिलं गेलं त्या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील पाहणं महत्त्वाचं राहील. कारण की ज्याप्रमाणे उल्लेख करायचा गेला तर टॉस जिंकल्यानंतर जर पाहिलं तर जय शिवराय या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत जर पाहिले गेले तर बॅटिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व राहिले मैदानाच्या आतमध्ये. टीम आई एकविरा संघाला आपण जरूर पाहतायत. सचिन सिंग तयार. सेकंडवरती गौरव म्हात्रे. बॉल पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. यस पंचांचा इशारा आलाय. हा बॉल वाईट. एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटक्यावरती ॲड होते. धावफटक्यावर झाल्या 22. शेवटचा इथून देखील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. सचिन सिंग थोडेसे महागे ठरलेत. 5 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 12 धावा खर्च केलेल्या आहेत. गौरव म्हात्रे ऑन स्ट्राईक आहे. 4 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत त्याने बनवल्या गेल्यात. ओहो यावेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु प्रेक्षक बनून राहतील. बॉल सर निघून जाईल. सीमारेषे बॉल 4 धावेकरिता त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. यस पंचांचा इशारा आलाय. 2 धावा त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतात. यस 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 24 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे 12चा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी करंट रन रेट पाहायला मिळतो आणि चांगली धावसंख्या पहिल्या तर 2 षटकामध्ये आले आणि इथून येणाऱ्या 3 षटकामध्ये याच जर धावगतीने खेळत राहिले तर भरपूर धावफटकावरती लागू शकते. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. बिनबाद नाबाद जिंदाबाद. 24 धावा धावफटकावरती चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केले ती म्हणजेच आई एकविरा संघाने. परंतु येणारे 18 बॉल किती धावा येतील हे पाहण्या अगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा NXT लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. एक्सर प्रीमियर लीग 2025 या आपण ऐकणारा DJ डिक्स जॉकीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. चोवीस धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक जर पाहिले तर 2 कंप्लीट झाले आणि आता मात्र जर पाहिले गेले तर षटक क्रमांक 3 सुरुवात होत असताना ओमकार बाबर हे षटक क्रमांक 3 मध्ये उपस्थित झालेत. पहिलाच बॉल ऑब्स्टिकच्या बाहेर जरूर सफल झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. हा बॉल डॉट जातोय सर विकेट किपरच्या हातामध्ये. तरुण पाटील आणि दुसऱ्या बाजूला गौरव चांगली सुरुवात तर करून दिलेली आहे परंतु इथून अटॅकिंग बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. कारण की ही धावसंख्या जर पाहिले गेले तर 5 षटकामध्ये 50च्या पलीकडे नेणं या मैदानावरती फार महत्त्वाची गोष्ट आहे. अराउंड विकेटने याही वेळेला चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. धावता झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त जुगलिंग कॅच पाहायला मिळाली. विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि सिद्धेशने टिपलाय झेल आणि जय शिवराय या संघाला. अगदी जर पाहिलं गेलं तर पहिला धक्का भावेश म्हात्रे. आता भावेश म्हात्रे देखील चांगली किमया साध्य करावी लागेल. पहा ज्या ज्या वेळेला प्रीमियर लीग असते त्या वेळेला प्रत्येक टीममध्ये आयकॉन असतात. सर्व काही ऑल इज वेल. प्रत्येक टीममध्ये चांगले प्लेयर्स पाहायला मिळत आहेत
आणि त्यातीलच भावेश आहेत. पहिल्याच बॉलवरती वार केलाय. बॉल निघून जाईल सीमारेषे पार. 1 बाउन्स ओव्हर द रो. एक्सर प्रीमियर लीग मधील हा जबरदस्त चौकार 4. आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेट खेळलं जातं. या परिसरामध्ये सर्व प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं. आणि मुंबई परिसर म्हटलं तर जास्तीत जास्त अंडरआर्म क्रिकेट आणि त्यानंतर जर पाहिलं तर तेवढ्याहून जास्त जर पाहिलं तर ओरम क्रिकेटला प्राधान्य दिले. यावेळेला चांगला फटका खेळला गेलाय. 5 चौकार आल्यानंतर जर चांगला बॉल टाकला गोलंदाजांनी त्यावरती सन्मान देखील देणं की तितकेच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तेच भावेश मात्रेने पाहिलं. या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केले. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 29च्या घरामध्ये 1 गडी बाद 2.4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. आणि नेक्स्ट लाईव्ह हे संपूर्ण यूट्यूब चॅनल आपण पाहतायत. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिलं तर 54च्या घरामध्ये जाऊन पोहोचला. 29 धावा 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2.4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. स्टेप आउट झालेत. यावेळेला जर पाहिलं तर घुटना टेक एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. आपण जो क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत आणि थोडंसं त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कॅच घेण्यासाठी पुढे आले होते परंतु व्यवस्थित चेंडूचा अंदाज बांधता आला नाही आहे. आणि त्याच करायचं जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप होते परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चांगले फिल्डिंगचे एफर्ट्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा या ठिकाणी जरूर कंप्लीट केल्या. त्या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 31 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद. आई एकविरा संघाला आपण जरूर पाहत आहोत. प्रथम बॅटिंग करत असताना 2.5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून शिल्लक असेल षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. बॉल वेगाने प्रस्थान होईल. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 33 धावा धावफटकावरती 1 गडी बाद. या आपण ऐकणार आहात डीजे च्या माध्यमातून एक पुन्हा एकदा वेलकम बॅक. संदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत आयोजन समितीच्या माध्यमातून. प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणे हे सातत्याने या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. जे जे व्यक्तिमत्व येत आहेत त्यांचा विशेष सन्मान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. आणि मुख्य व्यासपीठावरती संदीपजी पाटील यांचा विशेष सन्मान एक्सर प्रीमियर लीग सन्मान चिन्ह त्याचबरोबर जर पाहिलं तर मायेची उपदेणे शॉल आणि बुके देऊन त्यांना सन्मानित केले जाईल. खूप खूप धन्यवाद संदीपजी पाटील आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला. आपले देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर व्यक्त करतो. आणि आता मात्र 3 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती जाऊन पोहोचतात 33 धावा. आणि अशा रीतीने पहिल्याच बॉल षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. आणि त्यांच्याही माध्यमातून जर पाहिलं तर आर्थिक सहकार्य या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेले. खूप खूप धन्यवाद संदीपजी पाटील पुन्हा एकदा. या ठिकाणी जर पाहिलं तर कैलासवासी तुकारामजी दामोदर पाटील यांचा देखील आपण स्टँड पाहतायत. आणि त्यांचे मोठे सुपुत्र जर पाहिले तर प्रमोद तुकाराम पाटील त्याचबरोबर जर पाहिले तर संदीपजी सुनील तुकारामजी पाटील हे संपूर्ण आपण बॅनर्स आपण पाहतात. आणि त्यांच्याच माध्यमातून जर पाहिले तर या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर देणगी प्राप्त झालेली आहे. या संपूर्ण मान्यवरांचे आम्ही आभारी आहोत. संदीपजी तुकाराम पाटील त्यांचा विशेष सन्मान देखील मुख्य व्यासपीठावरती केला गेला. या पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्यवस्थित बॅटच्या अगदी जर पाहिलं तर रडरमध्ये येताना दिसत नाही आहे. बॅटची कडा लागते. बॉल चालला मागे. तत्पूर्वी जर पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्डमॅनला. आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केले. भावेश मात्रेने 3 बॉल फेस केलेत. 6 बनवलेत आतापर्यंत. गौरव मात्रेच्या बॅटमधून 8 बॉल फेस केलेत. त्याने 14 धावा बनवल्यात आतापर्यंत. आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 36 झाले. 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये टीम आई एकविरा संघाला आपण जरूर पाहतायत. इथे फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल
त्यावरती केले आक्रमण, बॉल जाईल थेट सीमारेषे पार, डीप मिड विकेटला क्लिअर करणारा एक्सर प्रीमियर लीग षटकार. त्या ठिकाणी जर पाहिलं तर टायमिंग साधलं गेलं, या बॉलवरती षटकार ठोकलाय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, सन्मान दिला बॉलवरती. अगदी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे थर्ड सर्कलच्या आतमध्ये. प्रत्येक विकेटसाठी गणेश म्हात्रे यांना, सचिन म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपये. थोडंसं लेट आमच्यापर्यंत खबर पोहोचले, परंतु 4 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. जर पाहिलं तर गणेश म्हात्रेच्या षटकातील म्हणजे 2 चेंडू आहेत. गणेशला इथून देखील संधी आहे. जर एखादी विकेट जर प्राप्त झाली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. 43 धावा दाफळगावरती आई एकविरा टीम. ओहो, याही वेळेला जर पाहिलं तर फुलटच बॉल होता, मिस केल्या कुठेतरी. जर पाहिलं तर नाराज असेल स्वतः फलंदाज या ठिकाणी. जर पाहिलं तर गौरव म्हात्रे, कारण की ज्या ज्या वेळेला फुलटच बॉल येतात त्या वेळेला फलंदाज मिस करतायत, त्या वेळेला नाराजगी व्यक्त केली जाते. कारण की फुलटोस असा बॉल आहे की तो षटकाराच्या पलीकडे जाऊ शकतो आणि ते दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले गेलं. 3.5 चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक 4 आपण बघताय. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. चांगली सुरुवात तर करून दिली होती. पुन्हा एकदा स्टेपडून घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडंसं दिमागेतीने टाकलेला बॉल होता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दांडी गुल झाले, फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आता मात्र फलंदाज येतील, ते म्हणजे मिस्टर गौरवला परतावं लागते डगआउट स्टेशन. आपण ऍक्शन रिप्ले पाहतात. थोडासा फुललेनचा बॉल होता, बीट झालेत आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर सरळ ऑफस्टिक वरती अगदी जर पाहिलं गेलं तर बॉल आदळला गेला आणि धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा संघाला विकेट. फलंदाज बाद. सरच्या गावामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपण जरूर पाहताय, ज्याने चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गौरवच्या माध्यमातून झाली गेली. एक चौकार सिंगल डबलच्या सहाय्याने जवळपास 10 चेंडूंमध्ये ज्याने 14 धावा बनवल्या गेल्या आणि त्यांनाच परतावं लागते डगआउटच्या दिशेने. 500 रुपयाचे मानकरी देखील ठरले गेले, ते म्हणजे मिस्टर गणेश, ज्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर एक विकेट या ठिकाणी जरूर प्राप्त झाली गेली. 43 धावा दाफडक्यावरती लागल्या गेल्या. 2 गडी बाद. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. षटक क्रमांक 5व्या मध्ये आता मात्र सिद्धेश या ठिकाणी तयार झालेले आहेत. 4 षटकामध्ये तर धावसंख्या चांगल्या रीतीने झालेली आहे, कारण की ज्या सरासरीने खेळायचं होतं ती सरासरी त्या ठिकाणी गाठलेली आहे टीम आई एकविरा संघाने. परंतु इथून देखील जर पाहिजे तर षटक क्रमांक 5व्या मध्ये धावा रोखल्या जातील का पुन्हा एकदा त्याच उद्देशाने धाब्या ठोकल्या जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं नाही. 43 धावा दाफडक्यावरती 2 गडी बाद. आता मात्र षटक क्रमांक 5 मध्ये सिद्धेश गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत आणि स्ट्रायकरवरती बॅटर असतील भावेश मात्र, ज्याने 5 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात आणि भावेशच्या नावावरती एक षटकार आहे आणि त्याचबरोबर एक चौकार आहे. म्हणजेच भावेश देखील चांगल्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. षटक क्रमांक जर पाहिले तर 5ला सुरुवात होईल. गोलंदाज तयार सिद्धेश. षटकातील पहिला बॉल घेऊन भावेश मात्रेसाठी. पहिलाच बॉल यावेळेला ऑब्स्टिकच्या थोडंसं बाहेर होता. हेच पाहत असताना पंचाचा इशाराला व्हाईट बॉल. नेहमीच पंचाची भूमिका फार महत्त्वाची प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिले गेलेत आणि हेच तीक्ष्ण पंच आणि पंचांची नजर जर पाहिली तर ॲक्युरेट होती या चेंडूवरती. ऑब्स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल होता आणि हेच पाहत असताना पंचाने व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केले. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते 44 धावा. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची गाडी घेत असताना बॉल चालला मागे. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर या बॉलवरती एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 45 धावा. 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक मान्यवर आणि संपूर्ण आयोजक
या मॅचचा आनंद घेत असताना आपण जरूर पाहतायत. चांगल्या आकर्षित करणाऱ्या या एक्सर प्रीमियर लीगच्या ट्रॉफी आपण जरूर बघतायत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि बेस्ट फिल्डर देखील आहे या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या आपण ट्रॉफीज जरूर पाहतायत. लखलखत्या चमचमत्या त्या ट्रॉफीज आहेत. 45 धावा धावफलकावरती 4.1 चेंडू फेकून झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिले गेलं तर थोडीशी फ्लाईट दिला बॉलवरती, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून चालला. हा बॉल डॉट राहिलाय. चांगली गोलंदाजीचं प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सिद्धेश यांना आपण पाहतायत. अचूक टप्पा या ठिकाणी दाखवलाय, नियंत्रण दाखवलं या ठिकाणी. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. पहिल्या षटकात कमी धावा आल्या आणि त्यानंतर कमबॅक केलं. चला मी विनंती करतोय जय मल्हार आणि विपक्ष जर पाहिले तर नायरा चॅम्पियन्स. चला जय मल्हार टीम आणि त्यांच्या विपक्षात नायरा चॅम्पियन्स, दोन्ही टीमला विनंती करतो आपण यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये पहिल्या डावाच्या खेळानंतर आपण पोहोचणार आहोत. येस, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 धावा, 46 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या पुढचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आहे. या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करायचा भाग पाडण्यात जाते. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिजे तर सचिन यांना परतावं लागते. डेगआउटच्या दिशेने फलंदाज OUT आउट होत असताना विकेट फलंदाज बाद. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघताय एक्सर प्रीमियर लीग 20-25 चा हा थरार. 4.3 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक 5 आपण बघताय 3 बॉल फेकून झालेत. आणि आता मात्र भार्गव पाटील मैदानाच्या नवीन फलंदाज दाखल झाले. 46 धावा, 46. काही जणांचा लक्की नंबर देखील असू शकतो. 46 नंबर आपण जरूर बघताय. धावफलकावरती लागल्या गेल्यात 46 धावा. 3 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. यानंतर या पहिल्या डावानंतर आपण विशेष मुख्य जे 5 आयोजक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत ते म्हणजे ऋत्विज चॅम्पियन्स या संघाच्या शुभ हस्ते. यावेळेला मात्र सरळ बॅटचा वापर करत असताना लॉंग ऑफला क्लिअर करणारा 6 धावांकरिता EPL षटकार 6. टायमिंग साधलं गेल्या बॉलवरती आणि सरळ चेंडूला पाठवले गेले. लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा षटकार निघून जातोय. 50+ 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. क्या बात आहे, जबरदस्त. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करत असताना एकविरा टीमचे फलंदाज पुन्हा एकदा याही बॉलवरती केले आक्रमण. बॉल जाईल सीमारेषे पार. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. फलंदाज भावेश म्हात्रेच्या बॅटमधून. भावेश म्हात्रेच्या बॅटमध्ये या ठिकाणी षटकार आलेला आहे. भावेश म्हात्रेच्या माध्यमातून षटकार 8 बॉल मध्ये 26 रन केले आहेत. आतापर्यंत भावेश म्हात्रे चांगल्या वर्चस्वामध्ये राहिला गेलाय. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 3 गडी बाद. शेवटचा
अंतिम बॉल आहे आणि याही बॉलवरती जर पाहिलं तर भावेशचा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला. वेगाने दोन्ही फलंदाज धावत आहेत आणि जर पाहिलं गेलं तर रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आई एकविरा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना या संघावरती जाऊन पोहोचते धावफलक 61 धावा 3 विकेटच्या स्वरूपात आणि आता मात्र 62 धावा विजयगिरीचं लक्ष असेल ते म्हणजेच जय शिवराय या संघाला 5 षटकं आणि 62 धावा या मैदानावरती होऊ शकतात. फक्त तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने खेळणं गरजेचं आहे. चला दोन्ही टीम्स रेडी असाल तर लगेच टॉससाठी यायचं आहे. जय मल्हार आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर नायरा चॅम्पियन्स त्या ठिकाणी आमचे जर पाहिलं तर साथी समालोचक मित्र सज्ज असतील. परंतु एक आपण विशेष सन्मान करणार आहोत. ही स्पर्धा यशस्वी ज्यांच्या माध्यमातून झाली गेली सन्माननीय नंदूजी पाटील, सन्माननीय भावेशजी म्हात्रे, सन्माननीय किशोरजी पाटील, सन्माननीय प्रणिलजी पाटील आणि मिलिंदजी पाटील या 5ही मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आणि मी प्लीज विनंती करतो ऋत्वी चॅम्पियन्स यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान आम्ही संपूर्ण पाहुण्यांचं करणार आहोत. भावेशजी मात्र आपण देखील यायचं आहे प्लीज, कारण की याच आयोजकांच्या माध्यमातून याच 5 व्यक्तींच्या माध्यमातून ही संपूर्ण एक्सर प्रीमियर लीग आपण पाहतायत. पर्व दुसरे प्रत्येक आयोजकांचा जर पाहिलं तर मान सन्मान प्रत्येक जण करताना दिसतोय आणि ऋत्वी चॅम्पियन्स यांच्याबद्दल पाहिलं तर विशेष सन्मान आणि यस संपूर्ण एकसर गाव आहे आणि एकसर गाव ज्या वेळेला एकत्रित येतो त्यावेळेला एवढी मोठी क्रीडा स्पर्धा होऊ शकते हे सातत्याने त्याने दर्शवून दिले गेले. परंतु 5 त्यामध्ये प्रामुख्याने नावं घेतली जाईल ज्यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत केली गेली. नंदूजी पाटील, भावेशजी म्हात्रे, किशोरजी पाटील, प्रणिल जी पाटील साहेब आणि मिलिंदजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती ऋत्वी चॅम्पियन्स यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि आपण बघतात VIP डायल्स वरती संपूर्ण ऋत्वी चॅम्पियन्स टीम आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला विनंती करतो यापुढची मॅच जय मल्हार आणि त्यांच्या विपक्षात नायरा चॅम्पियन्स. चला जय मल्हार आणि नायरा चॅम्पियन्स दोन्ही संघ उपस्थित असतील तर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन व्हायचं आहे. चला जय मल्हार आणि नायरा चॅम्पियन्स दोन्ही संघाला विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. जय मल्हार आणि त्यांच्या विपक्षात नायरा चॅम्पियन्स हे दोन्ही संघाला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. चला आपण जय मल्हार टीमचे समर्थक भरपूर प्रमाणात आलेले आहेत. चला दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देणार आहोत. 5 षटकांचा मॅच हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. यस एका बाजूला बॅट असेल आणि दुसऱ्या बाजूला बॉल. यस कॉल कोण बोलणार आहे? यस टीम जय मल्हार बॅट असा कॉल आणि त्या ठिकाणी यस बॉल आलेला आहे म्हणजे प्रतिस्पर्धी संघ नाणेफेक जिंकलेला आहे. मी मानवरांना विनंती करतो दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. नायरा 11 टीम जर पाहिलं तर प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळते. अपेक्षा कोणच्याकडून आता मात्र या मॅचमध्ये जास्त प्रमाणात असतील? समर्थ. समर्थ. तुम्ही देखील एक चांगले क्रिकेटर आहात. 5 षटकांच्या फॉरवर्डमध्ये ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग कराल त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात किती धावेपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40-45. कसं वाटतं एक्सर प्रीमियर लीगचं आयोजन अशाच
पर्वाचं आपल्याला आयोजन हवं असतं आणि तेच संपूर्ण नंदू पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एकसर गावाने आज जर पाहिलं तर भरून दाखवलेलं आहे. काय म्हणाले आयोजकांविषयी? खूप सुंदर आयोजन केलं. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर ज्याप्रमाणे प्रत्येक संघाने संघ मालकाने भाग घेतला आणि त्याच कारणासर पाहिलं तर ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये ही मॅच एक अतितटीची मॅच पाहायला मिळेल का? हो, नक्कीच. थँक्यू. हे तर नायरा 11 टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण जाणार आहोत संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच जय मल्हार संघ. नाणेफेक जर जिंकला असतात तर जय मल्हार या टीमने काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मात्र टॉस आपण हरलेला आहात म्हणजे आता मात्र बॅटिंग करावी लागेल. 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्षात किती धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी 60 ते 70 धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. या मैदानाचा आढावा आहे. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देणारच आहोत. परंतु या स्पर्धेविषयी 2 शब्द. स्पर्धा तर खूप छान आयोजित केलेली आहे. काल रात्रीचा पर्व खूप छान होता. लाईटचा इफेक्ट वगैरे सर्व छान होता आणि आज सकाळपासून जे सामने चालले आहेत ते खूप सुंदर चालू आहेत. चला थँक्यू. हे होते जय मल्हार टीमचे कॅप्टन. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम नायरा 11 संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतले आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे, बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे जय मल्हार या संघाला. देऊया आपण दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र सर सज्ज असतील त्या ठिकाणी. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. चला मी तुषार सोनावणे आमच्या जोडीला जोडला गेलेला आहे तर विनंती आहे प्लीज तुम्ही जेवून घ्या. आणि लाल मातीच्या कणावरची अभिमान वाटेल अशी ही स्पर्धा तुम्ही आज बघत आहात. पर्व दुसरं. प्रत्येकाला या दुसऱ्या पर्वाचं गर्व नक्कीच वाटेल असं नीटनेटके आयोजन आज तुम्ही बघतायत. 34 वर्षाच्या कॉमेंट्रीमध्ये खरोखर लीग सिस्टममध्ये असं डे नाईटचं आयोजन मी भरपूर कमी बघितलेलं आहे. अंपायर्स आमचे परममित्र अशोक राऊतजी अँड विरल नायर आमचे मास्तर, आमचे हेड आहेत आमच्या कुटुंबाचे.
दोन ग्रेट अंपायर, दोन लेजंड क्रिकेटर, तिसरे अंपायर विशाल नाईक सर, जे आमचे परम मित्र, एकाच शाळेत शिकलो, भरपूर मॅचेस आम्ही खेळलो, क्रिकेट जवळजवळ 25 ते 27 वर्ष एकत्र आम्ही खेळलो एका संघामधून. मात्र लेदर क्रिकेट आम्ही नेहमी अगेन्स्ट असायचो. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चला, क्रांती चित्रपट बघितला का? चन्ना जोर गरम व्हायला इकडे आलेला आहे. मात्र पैसे खर्च करावे लागतील. आज आगरी कट्टा मला वाटतं ओपन दिसत नाही. दुपारचं कडक वातावरण आहे, सूर्याची कडक किरणं आहेत, तापलेली किरणं आहेत. मॅच गरम होईल का बघा. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर तुमचा एक खेळाडू कंपल्सरी नावं सांगण्यासाठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे, नाहीतर 3 धावेची पेनल्टी आहे. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर दोन्ही कॅप्टन. हो, कमीत कमी मी काल पण सांगितलं, जो नावं सांगण्यासाठी पाठवतात त्यालाच नावं माहिती नाही. काय बारसं करायचं का खेळाडूचं आम्ही? चला, स्टार्ट ऑफ द मॅच. फलंदाज ए बॅटिंग करतोय, फलंदाज बी नॉन स्ट्राईकला आहे. ऑन साईडला चेंडू जातोय, बघायचं आहे दोन खेळाडू एकमेकांची टक्कर देताना. धन्यवाद 12 खेळाडू, धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल. आता नाव समजले अक्षय. अक्षय आणि राजू म्हात्रे नावं समजल्याबद्दल पुन्हा एकदा. कारण बघा, नावं सांगा प्लीज, हा जोडतो तुमच्या समोर. चांगली कॉमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळणार. गोलंदाजी मार्कवर गौरव म्हात्रे, म्हात्रे ब्रदर्स. हलक्या हाताने बघा, फक्त फ्लिक केलं ऑन साईडला आणि क्रिस्टियानो रोनाल्डो स्टाईल फुटबॉल मध्ये पायाने चेंडू अडवला. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तुम्ही बघितला, खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आज स्कोरिंगच्या माध्यमातून तुषार, याच्या अगोदर तुम्ही त्यांचा आवाज ऐकला, आता सध्या स्कोरिंग करतायत कारण विजय हे भोजनासाठी गेलेले आहेत. बिनगडी बाद 2 धावा, चांगली सुरुवात आहे सांगतात ना, कारण स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. आयुष्याची सुरुवात चांगली करा, शेवट सुद्धा तुमचा चांगला गोड होणार. फुल पिच डिलिव्हरी होती, ऑफ साईडला कट केलाय, डीप स्वीपर कव्हर मध्ये. बघा, चालू मॅच मध्ये आता जर तुम्ही अशा गाड्या आणि रिक्षा आणाल, राज पाटील प्लीज, मॅच चालू आहे, कमीत कमी षटक संपायची तरी वाट बघा, नंतर गाडी आतमध्ये आणा. धावसंख्या ती म्हणजे 4. अक्षय म्हात्रे, राजू म्हात्रे, गौरव म्हात्रे, सगळे म्हात्रे आहेत. 2 बॅटर म्हात्रे आहेत, गोलंदाज म्हात्रे आहेत. आता मात्र बघा, लाईन तिकडे व्यवस्थित नाही, अंपायरनी सिग्नल दिलाय, आउटसाइड लेग स्टंप वाईट आहे आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 5. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. काल 3 चेंडूमध्ये जे 3 षटकार जे आले होते, त्याच्यानंतर कालचा दिवस भागेश पाटील वय वर्ष 14 यांनी गाजवला, फक्त 4 धावा देऊन 2 विकेट. आज सुद्धा भागेशनी अप्रतिम गोलंदाजी केली. गुड बॉल, चांगला चेंडू आहे, खरोखर वुडलँड स्पॉटला चेंडू पडल्यावर बघा थोडासा परफ्यूम देऊन गेला फलंदाजाला नाकाच्या जवळून, आणि बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतायत. धावसंख्या 5 आहे. जय मल्हार आणि नायरा चॅम्पियन नाव आहे. संध्याकाळी जो फोडणार चॅम्पियन तोच होणार इकडे चॅम्पियन, डाऊट नाही. फायनलचा बघायचा आहे, कारण एका जंगलाचा एक वाघ, एका मॅनामध्ये एकच तलवार राहू शकते मित्रांनो. आता मात्र बघा काय स्लाइस केले, काय रूम दिलाय, अफलातून रूम आहे. हा चेंडू गेलाय आउट ऑफ पार्ट, तिकडे चेंडू जातोय. अंपायर्सचा इशारा, कारण झेंडा तुम्ही बघितलाय, फक्त 2च धावा मिळतील. धावसंख्या ती म्हणजे 7. तर आंतरराष्ट्रीयमध्ये असा कुठचा खेळाडू इंडियन टीम मधला जो 0वर कधीच आउट झाला नाही, मला आठवण झाली 7 वर्ष क्रिकेट खेळले यशपाल शर्मा. इंडियन टीम 1983चा वर्ल्ड कप कोण विसरणार. मात्र आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली. यशपाल शर्मा 0वर कधीच आउट झाले नाही. धावसंख्या ती म्हणजे 7.
अक्षय म्हात्रे, राजू म्हात्रे, शेवटचा चेंडू आहे गौरव म्हात्रे यांचा. म्हात्रे ब्रदर्स सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. कोण विसरणार अभिलाषा म्हात्रे, हिने आपल्याला कबड्डीचा वर्ल्ड कप मिळवून दिला. सिविड धारावे येथे राहणारी. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू आहे सर्कलच्या आतमध्ये, फेकेपर्यंत चेंडू सापडला, अपील झालं आणि फलंदाज धावचीत बाद. जबरदस्त इकडे चालू आहे. षटक संपते पहिलं. 7च्या सरासरीने 1 गडी बाद. धावसंख्या ती म्हणजे 7. नेक्स्ट लाईव्ह जबरदस्त आमचे सर्व कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर, आमच्या उजव्या डाव्या साईडला जे सर्व बसलेले आहेत आज या यूट्यूबच्या माध्यमातून नेक्स्ट लाईव्ह पाटील ब्रदर्स. कोण विसरणार मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्र दसता तर आम्ही कोकणामध्ये असतो, कारण आता 2 दिवसांनी पुन्हा एकदा आम्हाला कणकवलीला जायचं आहे. त्याच्यानंतर मालवणला आहे, पोलादपूरला 15 तारखेला साईबाबांचा सगळ्यात मोठा प्रोग्राम तानाजी मालसुरे यांच्या गावी आहे. संपूर्ण टीम आमची जाणार आहे तिकडे. 7वर 1 आता बघायचं आहे. गोलंदाजी मार्कवर भार्गव पाटील. विठ्ठलासारखे 2 हात कमरेवर आहेत. लाईव्ह स्क्रीनवर तुम्ही बघितलं असाल तर बघायचं आता भार्गव कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. अक्षय म्हात्रे आणि सिद्धांत. अक्षय म्हात्रे अक्षय म्हात्रे वैयक्तिक 1 धावसंख्येवर खेळतायत. मला वाटतं सिद्धेशला आपलं खातं ओपन करायचं आहे. चला वेळ कोणासाठी थांबत नाही, कारण डे नाईट जरी असली तरी 10 नंतर नियम लागू आहेत मुंबईसाठी. 10 नंतर तुम्हाला माहिती आहे डीजे किंवा जास्तीत जास्त माईक मध्ये आपण बोलू शकत नाही. लॉंग स्टॉप रिझन मधून सनसनीत चेंडू तिकडे झालाय. स्क्वेअर लेग अंपायरनी सांगितलंय नो बॉलचा इशारा. चे दोन्ही अंपायर्स अशोकरावजी, विरल नायरजी तिकडे आहेत. नो बॉल. आणखीन एक अंपायर सन्मान्य गजाननजी यांचं आगमन इकडे झालेलं आहे. वेलकम गजा. ग्रेट क्रिकेटर अँड टेनिस क्रिकेट वर्ल्ड, रबर बॉलचा बेताज बादशाह. मात्र आता अंपायर येस अंपायर सांगतायत मौका भी है, दस्तूर भी है, लोहा गरम है, मार दो हथौड़ा. भार्गव पाटील येस वेलकम. मिस्टर गजानन रबर क्रिकेट, टेनिस क्रिकेट आता अंपायरची भूमिका सुद्धा करतायत. नक्कीच एक षटक संपल्यानंतर पुन्हा एकदा मान्यवरांची गर्दी आहे, दर्दी आहे, मांदिळे आहे, कारण मॅच तशी आहे. यस फुल पिच डिलिव्हरी होती. प्रोटेक्शन थोडासा उशीर आहे. ते 1 धाव मिळाल्यानंतर आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 10. 10 एप्रिल 1912 लंडनवरून एक जहाज, त्याची भविष्यवाणी झाली होती का हे जहाज कधी डुबणार नाही. जहाजाचं नाव होतं 7 मजली टायटॅनिक आणि ते जहाजाला पहिल्याच फेरीमध्ये जलसमाधी पाण्यामध्ये मिळली. अटलांटिक महासागर कोण विसरू शकत नाही. ती तारीख होती 10, कारण धावसंख्या ती म्हणजे 10. भार्गव आता मात्र शॉट ऑफ प्लेन पुल केलाय ब्रायन लारा स्टाईल मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा तिकडे मिळतील. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 12. येस सर.
अक्षय मात्रे वैयक्तिक 2, सिद्धेश 3 या धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या 12 आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची कमाल, क्रिकेटची धमाल तुम्ही बघतायत. आज एक्सर ग्रामस्थ आयोजित एक्सर प्रीमियर लीग पर्व दुसरं आहे. बघायचं संध्याकाळी चॅम्पियन कोण आहे. मात्र 2 चॅम्पियन आज बनणार, कारण आज चॅम्पियन ट्रॉफी इंडिया आणि न्यूझीलंड या संघाची सुद्धा आहे. त्याच्यामुळे कदाचित दर्शक वर्ग कमी असेल, कारण आजची मॅच महत्वाची आहे. भार्गव पुन्हा एकदा अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट वाईटचा इशारा सांगतायत. सिंगल्सनी 13. आत्ताच अभिषेक शर्माने जे शतक साजरं केलं T20 मधलं 37 चेंडूमध्ये, त्याच्यामध्ये तब्बल 13 षटकार अभिषेक शर्माने मारले होते. धावसंख्या ती म्हणजे 13. गुड बॉल खेळायचा होता. आनंदवाडीला चेंडू गेला वैभववाडीला. ऑन साइडला खेळायचा होता. सिली मिड ऑफला गेला. अंपायरने इशारा केला. धन्यवाद. तर धावसंख्या ती म्हणजे 14. कोण विसरणार आझाद मैदान. 664 धावांची भागीदारी. त्यावेळेला सचिन सरांचं वय होतं 14, विनोद कांबळी सर वय होतं 15. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला शिवाजी पार्कला सगळ्यात प्रथम विनोद गणपत कांबळीनी सचिन सरांना बघितलं, त्यांची बॅटिंग बघितली, तेव्हा तर सांगितलं हा तर मास्टर ऑफ ब्लास्टर आहे. आणि तेव्हापासून त्यांना ते नाव पडलं. अतिशय चांगला झेल तुम्ही बघितला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक प्रोटेक्शन तिकडे होतं आणि फलंदाज तिकडे बाद. अक्षय तिकडे बाद. विनंती करतोय सन्माननीय ठाकूर के ठाकूर देवेंद्र ठाकूर, आज यांचा आपण करूया स्वागत. व्हॉट अ पर्सनॅलिटी, गुड हाईट, जबरदस्त गॉगल, जबरदस्त ट्रॅक पॅन्ट, जबरदस्त फेस, जबरदस्त कटिंग दाढी. क्या बात है दादा, वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह सुगंधित पुष्पगुच्छ देऊन दादा, आर्थिक मदत तर काल आलेलीच आहे, ती पहिल्याच पोहोचलेली आहे. दादांची ही खासियत आहे, सामन्याच्या अगोदरच आर्थिक मदत पोहोचून टाकतात. ही मैत्री आहे, हा दोस्ताना आहे, म्हणून तर म्हणतो का ही दोस्ती तुटायची नाही. ओमकार, किती मोठं नाव, चिपळूणचा सुपुत्र, एक वेळचा जो कर देता था एक जमाने में गेंदबाज की पिटाई, उसका नाम है ओमकार देसाई. मात्र हा ओमकार तो नाही, हा वेगळा ओमकार आहे. शेवटचा चेंडू एक आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये डाव्या हाताने. आता मात्र पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आहे. अंपायरनी सांगितले वाईट आहे. तब्बल 2 धावा इकडे मोजल्या जातील. 16 सुरेश रैना, IPL मध्ये 16 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या सुरेश रैनाने. हा सुद्धा इतिहास. हे IPLचं T20 मधलं सगळ्यात जलद 5वं शतक होतं. 16वर 2. दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू आहे, कारण शेवटचा चेंडू त्यांनी वाईट टाकला होता. भार्गव पाटील, आता मात्र गोल गोल राणी, इथं पाणी, कॉल दिला, सिंगल्स मिळाली. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 17. आगरी कोळी समाजाचे अध्यक्ष विजय पाटील, नक्कीच विनंती करेन, कारण सगळ्यात महत्वाचं आहे स्वागत करणं. जे आमचे आलेले मान्यवर आहेत आणि त्यांच्यामुळेच व्यासपीठ फुललेलं आहे. मित्रांनो, आकाशाची खरी ओळख सूर्य आणि चंद्रानी होते, समुद्राची खरी ओळख त्याच्या लाटांनी होते, मंदिराची खरी ओळख देवाच्या मूर्तीने होते आणि व्यासपीठाची खरी ओळख प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने म्हणजे त्यांच्या आगमनाने होते. क्या बात है. इथे सत्कार, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सिंधुदुर्गवरून इकडे आलो. सबका बंधू नाम है नंदू. चला, नवरदेव तयार झालाय.
बाप रे बाप, बघा किती शॉल या मानाच्या. आणि बघा, आणि हे कमिटीचं स्वागत आहे. हे दोघे जण आहेत धर्मवीर मुकंदर का सिकंदर. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. पुन्हा एकदा फ्लिक करतायत सुमित डेगले स्टाईल मध्ये. चेंडूने घेतले जास्त हाईट, वातावरण होल का टाईट, मात्र कॅच पडला. कदाचित क्षेत्ररक्षकाला करायची नव्हती फाईट. बघा, हे सगळं कुटुंब आहे, हे सगळं आयोजन कमिटी आहे. आणि स्पेशल थँक्स आणि या सगळ्या आयोजन कमिटीचं स्वागत आज सन्माननीय विजय पाटील दादा यांच्या हस्ते हे सगळं आयोजन कमिटी आहे. मानाची शॉल आहे, उबदार शॉल आहे. धावसंख्या 19 वर 2 विकेट. लिस्ट ए क्रिकेटमध्ये मला शुभमन गिलची आठवण झाली. 19 वर्षामध्ये त्यांनी 200 धावा केल्या होत्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध. हा रेकॉर्ड अगोदर होता गौतम गंभीर यांच्या नावावर. हलक्यात फक्त फ्लिक करतायत ऑन साईडला. 2 धावा नाही, एकच सिंगल मिळाली आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 20. डी.वाय. पाटील तिथे स्टेडियम. हार्दिक पांड्या 156 धावा. हा आता खरोखर असं वाटतंय का आपण आयलेव कोलीवाडेन एकसर कोलीवाडा. आर्थिक मदत सुद्धा आलेली आहे. क्या बात आहे. हे कोलीवाड्याची शान आहे, ही टोपी आहे, ही शॉल आहे. आणि खरोखर आज एकसर कोलीवाड्यामध्ये आलोय असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, मुंबई कोणाची होती? 7 बेटांवर आगरी कोळी लोकांची होती. लक्षात ठेवा. फुलटॉस चेंडू आहे, मिडॉन वरून बघायचं आहे. थोडंसं गॅप मध्ये खेळताना डीप वाईडी स्ट्रॉंग ऑनला कलेक्शन चांगलं आहे, थ्रो चांगला आहे. मात्र बॅकअपला दुसरा खेळाडू तिकडे आला आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 22. 15 चेंडू आणि 40 धावा. दिल्ली दूर आहे. एक्सलेटरवर पाय ठेवावं लागेल जर तुषार बघितलं तर. कारण क्रिकेट आहे, कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. एक्झॅक्टली शेवटचा चेंडू जिथपर्यंत पडत नाही कोणीच भविष्यवाणी करू शकत नाही. मात्र 94ला एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी भविष्यवाणी केली आणि ती सक्सेसफुल ठरली. सुनील मनोहर गावस्कर, ओरिजिनल गाव वेंगुर्ला, उभा दांडा. आणि ती भविष्यवाणी सक्सेसफुल. डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय. पुन्हा एकदा कॉल दिला दुसऱ्या धाव्यांसाठी. युनिकॉर्न गाडीची चावी हरवलेली आहे, तर प्लीज कोणाला सापडेल माझ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ती आणून द्या. नम्र विनंती आहे. पुन्हा एकदा विजय यांचं आगमन इकडे झालेलं आहे. वेलकम विजय. दॅट्स अ ग्रेट स्कोरर. ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा ज्यांची बोटांची आणि डोक्यांची कमाल आम्ही कित्येक वर्ष बघत आहोत. कधीच आम्हाला त्रास होत नाही कॉमेंट्रीसाठी विजय असल्यावर. शॉर्ट ऑफ प्लेन पुल केला होता. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू गेला. बघायच्या चेंडूच्या मागे फुटबॉल प्रमाणे तिकडे धावतायत. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू गेला आउट ऑफ पार. डी झोन मध्ये 2 धावा मिळतील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 26. 26 जुलै हा आकडा जरी आला तरी भीती वाटते. 26 जुलैला काय झालं होतं? जगातला सगळ्यात मोठा पाऊस पडला होता आणि किती नुकसान झालं होतं मुंबईचं. शेवटचा चेंडू आहे आणि 26 आकडा आला तर मला इतिहासामधला राजगड, गडांचा राजा आणि राजांचा गड, 26 वर्ष किल्ल्याची राजधानी होती, तोच आकडा इकडे येतोय तो म्हणजे 26. आता ओमकार बाबर खेळतोय तो म्हणजे 6 धावसंख्येवर आणि सिद्धेश खेळतोय 8 धावसंख्येवर. ऑन साईडला फक्त हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बघायचं आहे चॅम्पियन ट्रॉफी. चला, न्यूझीलंड संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी स्वीकारले. आता इंडियनच्या गोलंदाजाची जर बघितलं विजय तर परीक्षा असणार. आता आज विजय जर बघितलं तर वरुणचं चक्र चालणार का? वरुण चक्रवर्ती धावसंख्या ती म्हणजे 28. 12-34. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. बघा स्क्रीन मध्ये तुम्ही बघू शकता 12-34. क्रिकेटच्या लीग मधली अभिमानास्पद अशी स्पर्धा तुम्ही बघतायत. एकसर ग्रामस्थ आयोजित एकसर प्रीमियर लीग
2025 मध्ये आलेल्या सर्व रसिकांचं मनापासून इकडे स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत, ज्या मॅचचा आनंद बघतायत, कोणाचा मामा, काका, काकी, आत्या, मावशी आज घरातून आपल्या बघतायत, त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कारण NXT लाईव्ह सध्या बोलबाला आहे. जबरदस्त आकर्षण, जबरदस्त कॅमेरा ऑपरेटर आणि बघा स्क्रीनशॉट तुम्ही इकडे बघतायत, त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. लाईक करो, शेअर करो आणि आपलं NXTचं नाव 7 तास समुद्र पार गेलं पाहिजे. चला गोलंदाज आलाय, कारण गोलंदाज तरुण आहे, यंग आहे आणि त्याचं नाव सुद्धा तरुण आहे, तरुण पाटील. न्यूझीलंड won the toss and they decide to bat first. इंडियन टीम ला चॅलेंज केले फिल्डिंगला. आज बघायचंय मुंबईचा राजा काय करणार. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान होळी आणि बंदुकीच्या गोलीला घाबरत नाही, मात्र विराट कोहलीला घाबरतात. आज विराट कोहली काय करणार. शुभमन गिल आहे, चांगली साईट आहे. 28 ला 2 आहेत, 12 मध्ये 34 ची गरज आहे. ग्रेट आयोजन आजूबाजूला मँग्रोव्ज आहेत, समोर बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकचा टॉवर आहे, मागे एकसर गाव आहे, शक्तिपीठ आहेत. मागच्या साईडला मुंबादेवी आहे, उजव्या साईडला बघितलं तर आई जीवदानी आहे, मागच्या साईडला एकसर गावातली आई गावदेवी आहे. शक्तिपीठानं भरलेला गाव आहे एकसर गाव. 12 चेंडू 34 दावा, 12 गेंदे 34 रन इस मैच को जीतने के लिए. घमासान होगा क्या, ये तो वक्त ही बताएगा मेरे दोस्तों. बहुत ही बढ़िया मैच और बहुत ही बढ़िया यहाँ पे आयोजन. एकसर प्रीमियर लीग 2025, 12 गेंदों में 34 रन की जरूरत है. हल्के हाथों से खेल दिया यहाँ पे, लेग साइड में गेंद को उठा लिया, तब तक 1 रन तो जरूर बनेगा और इसी 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन. 29 आकडा आहे. फक्त 56 टेस्ट आणि 29 शतक. ज्यांना सगळ्यात प्रथम डॉन आणि सर ही पदवी मिळाली, सर डॉन ब्रॅडमॅन. टेस्ट क्रिकेटमध्ये 29 शतक आहेत, मात्र इकडे 29 धावा आणि 2 गडी बाद. आता 11-33 म्हणजे प्रत्येक चेंडूला 3 धावा. आडवा पट्टा आहे, सक्सेसफुल डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, सिंगल्स का डबल बघायचा आहे. 10 चेंडू 32 धावा. दहा मध्ये 32. चला यानंतर रिथ्वी चॅम्पियन आणि नायरा 11. टॉस झालेला आहे. Naira champion won the toss and they decide to field first. Yes, thanks umpire. वाईट सांगतायत अजूनपर्यंत 9 मध्ये 28.
आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा जिंकण्यासाठी पाहिजेत त्या 24 धावा. हा एक महत्वपूर्ण चेंडू आता बघायचा आहे. ह्या चेंडूवरती नक्कीच एक मोठ तू इथं देरगावला ते मी बोललो तिकडे बघून त्याच्यामुळे म्हणून मी थांबवलोय. चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू महत्वपूर्ण. ह्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याला मजा येईल. बघायचं काय करतो गोलंदाज आणि या ठिकाणी नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव जातोय. चांगला चेंडू हाताळलेला आहे हा शेवटचा. आता 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 21 धावा. काही होऊ शकतं. बघायचं सुरुवातीला जर मोठे फटके आले तर नक्कीच सामन्याला कलाटणी मिळू शकतो. बघूया आता 6 चेंडूमध्ये 21 धावा कशा प्रकारे होत आहेत की कमबॅक करतो गोलंदाज. 6 चेंडू शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज आहे. 6-21 आहे. 6-21. तुम्हाला सुरुवातीपासून आम्ही सांगत असतो की तुमचा एखादा राखीव खेळाडू आमच्याकडे पाठवून द्या, पण तुम्ही राखीव खेळाडू पाठवत नाही. तुमची कुठलीही तक्रार आम्ही ऐकली जाणार नाही आहे. तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला सांगितलं एक तुम्ही राखीव खेळाडू आमच्या मागे पाठवा, पण तुम्ही पाठवत नाही. आता तुमची तक्रार आम्ही ऐकणार नाही. 6 चेंडूमध्ये 21 धावा करायची आहेत. चला सामन्याला सुरुवात करा पंचांनी. तुमचा 12वी खेळाडू आमच्या पाठीमागे आहे. ते सांगतात की बरोबर आहे स्कोअर, काही त्याच्यामध्ये चूक नाहीये. चला सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 21 धावा. चला वेळ वाया घालू नका. चला घाई करा. बघा नंतर तुम्हाला पेनल्टी लागेल. काय वेळ वाया घालू नको प्लीज. शतरक्षण लवकर लावून घ्या. जास्त टाइमपास करू नका. शेवटचे 6 चेंडू आहेत कारण आज आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला ताबडतोब पंच तुम्हाला वारंवार वॉर्निंग देतात तरी तुम्ही ऐकत नाही. लवकर शतरक्षण लावून घ्या. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी आता सचिन पुत्रन आलेले. शेवटचे 6 चेंडू टाकले. 6 चेंडू टाकणं म्हणजे नक्कीच त्यांच्यावरती दडपण असणार. जर या 6 चेंडूमध्ये 21 धावा कुठल्या तर त्याच्यावरती मोठं दडपण येईल. तेव्हा तो विचार करून प्रत्येक चेंडू टाकावा लागणार आणि शतरक्षणही चांगलं करावं लागेल. या जर धावा थांबवायच्या असतील तर तुम्हाला, परंतु फलंदाजांना देखील मोठी खेळी करावी लागणार. सुरुवातीपासूनच मोठे पटके माराल तर तुम्ही हा सामना जिंकाल, नाही तर तुमचे 1-2 धावा काढून काही काम चालणार नाही. बघूया येणारा काळच काय तो ठरवेल. 6 चेंडू आणि 21 धावा जिंकण्यासाठी. सामना चालू असताना प्लीज मोटरसायकली मधून आणू नका प्लीज. आम्हाला विनंती करतो तुम्हाला. चला सुरुवात. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावा करायच्या जिंकण्यासाठी. ओमकार बाबर. एक मोठी खेळीची अपेक्षा आहे संघाला तुमच्याकडनं. बघूया काय करतात ओमकार बाबर. ओ यावेळी म्हटल्याप्रमाणे सुरुवात आणि अति सुरुवात केली. बाबरच्या बॅट पण हा षटकार आलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला मोठे फटके करावे लागेल. पहिल्या चेंडूत षटकार आलाय. आता नक्कीच या सामन्याला रंगत भरले.
गरजेचं आहे. आणि समोर बाबर तयार पुन्हा 5 चेंडू आणि 15 धावा सामना जिंकण्यासाठी. चला दोन्ही संघाला विनंती करतो जास्त वेळ वाया घालू नका प्लीज आम्हाला सहकार्य करा तुम्ही. पुन्हा सुरेख शॉट मारला कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव पूर्ण केले आणि फेकी देखील सुरेख आले. पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे होता परंतु नाही आहे कारण बाबर चांगली फलंदाजी करत होते. त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं परंतु एका धावेत समाधान मानले. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 14 धावा करायच्या जिंकण्यासाठी. 4-14. डावखोरा फलंदाज त्याला देखील इथं हवेचा वेग त्यांच्या बाजूने आहे. खूप वेळ वाया जातो तुम्हाला मी वारंवार सांगतो. लवकर आमचे गुणलेखक म्हणतात की 1 चेंडू टाकायला तुम्हाला 10 मिनिटं लागतात. यावेळी बघायचं आणि इथं आणखी 2 धावा मिळतात. तुम्हाला म्हटलं की 1-1 2-2 धावा काढून तुमचं काम होणार नाही. तुम्हाला जर सामना हा जिंकायचा असेल तर नक्कीच चौकार किंवा षटकार मारावे लागणार आहेत या ठिकाणी. 3 चेंडूमध्ये 12 धावाची कंपल्सरी तुम्हाला 2 षटकार मारावे लागणार. हा सामना जिंकायचा असेल तर मगाशी सुरुवातीला ओमकार बाबर याने एक षटकार मारला होता. असं वाटलं होतं की त्याला स्ट्राईक देतील परंतु नाही. आता बघूया या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ बाकी 2 षटकारांची गरज आहे. 12 धावांची गरज आहे. यावेळी चेंडू नक्कीच दडपण आले गोलंदाजावरती. चेंडू उजव्या बाहेर निघून गेला. एक वाईटची नोंद होते. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेनं थोडासा भार हलका झालाय. 3 चेंडू 11 धावा. नक्कीच पाठीराखे म्हणतात टावर पाठव चेंडू. बघूया आता काय करतायत. आणि अशा प्रकारे बघायचं लागून इथंच राहिले चेंडू आणि तो चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 1च धाव मिळते. आता 2 चेंडू आणि 10 धावा. या 2 चेंडू मध्ये 1 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. ओमकार सुरुवातीला तुम्ही जसा षटकार मारला त्या षटकाराची नक्कीच अपेक्षा आहे तुमच्या पाठीराख्यांना. बघा ओमकार काय करतात ते. 2 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा कंपल्सरी तुम्हाला करायच्या आहेत. नक्कीच या चेंडूवरती सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. काय होतं ते. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आपल्याला बघायला मिळेल. हो यावेळी पुन्हा दडपण आलेलं आहे. पुन्हा चेंडू पंचांनी तो वाईट घोषित केलाय म्हणजे 1+1 म्हणजे 2 धावा आणखी मिळतील. आता चेंडू शिल्लक आहे ते 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघा समीकरण कुठे होतं आणि कुठे आलं. 6 चेंडू मध्ये 21 धावा करायच्या होता. आता 2 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या म्हणजे आता 2 चौकारांची गरज आहे. हो यावेळी पुन्हा जोरदार अपील पंचाकडे. पंचांचं हात आकाशामध्ये गेला आणि अशा प्रकारे गडी बाद होतो आणि इथं नक्कीच सामना हा इथं फिरलेला आहे ह्या विकेटवरती.
चला मी प्लीज तुम्हाला विनंती करतो, मी वारंवार तुम्हाला सांगतो की टाइमपास करू नका, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. उन्हाचा तडाखाही वाढलेला आहे, ऊन डोक्यावर आहे, त्याचा त्रास तुम्हालाही सर्वांना होतो, पंचांना होतो, तुम्हाला होतोय. ओ या वय पंचांच्या समोरून मारलाय चेंडू आणि तो जातो तिकडे, फक्त काही नाही. आणि अशा प्रकारे एकवीर हा संघ विजय होतो. अभिनंदन त्या संघाचं. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.